1 वाटी राजमा 6 ते 7 तास भिजत ठेवलेले. आता हे पण कुकरला लावून घेऊयात. आता याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. एकदा हे हलवून घेऊया. आपल्याला कुकरच्या साधारण 6 ते 7 शिट्ट्या करायच्या आहेत. पहिल्या 3 शिट्ट्या आहेत त्या मोठ्या गॅसवर करायचा आहे. नंतर गॅस मीडियम करायचा आहे, म्हणजे राजमा चांगला शिजेल. राजमा आपला चांगला शिजलेला आहे. इथे मी एक मोठा कांदा, थोडं खोबरं आणि 2 टोमॅटो चांगले भाजून घेतलेले आहेत. त्याच्यासोबतच इथे मी अर्धा इंच आलं आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. आता आपल्याला हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. मिक्सरमध्ये बारीक करताना याच्यामध्ये थोडा राजमा पण टाकायचा आहे, म्हणजे आपली आमटी आहे ती दाटसर होईल. साधारण मी 1 ते 2 चमचे राजमा घेतलेला आहे. आता हा राजमा आपण कांदा, टोमॅटो याच्यामध्ये घालून वाटून घेऊयात. तेल चांगलं तापलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला घालायचे आहे जिरे. आता याच्यामध्ये घालायचा आहे आपण वाटलेला मसाला. हा मसाला आपल्याला 4 ते 5 मिनिटं परतून घ्यायचा आहे. आपल्याला आता याच्यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा धने पावडर, 1 चमचा किचन किंग मसाला, आता याच्यामध्ये घालायचा आहे 1 चमचा कांदा लसूण मसाला, किंवा तुम्ही लाल मिरची पावडर घातली तरी चालेल. आता याच्यामध्ये घालूयात शिजवून घेतलेले राजमा. ते याच्यामध्ये घालायचे मीठ. मीठ घालताना जपून घालायचं आहे, कारण आपण राजमा शिजवताना पण मीठ घातलेलं आहे. थोडासा गूळ घालते. तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही स्किप केला तरी चालेल. आता आपण हे असंच एक 4 ते 5 मिनिटं गॅसवर होऊन घेऊया. तुम्ही बघू शकता जास्त खोबरे किंवा कांदा न वापरता पण आपली ग्रेव्ही खूप छान दाटसर झालेली आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.